बघा किती छान चिकनची रस्सा भाजी आपण केलेली आहे मसाल्यामध्ये. आपली भाजी कशी झालेली आहे मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला दाखवते याची रेसिपी काय आहे पुढे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करसाल अशी भाजी ही आहे. आणि बघणाऱ्याला तर तोंडाला पाणी सुटायला पाहिजे अशी आपण भाजी करतो. दर व्हिडिओला अशी कोणतीच भाजी असत नाही की त्याच्यामध्ये कोणी असं बोलणार नाही म्हणून. तर चला मी तुम्हाला दाखवते कशी आहे भाजी. या माझ्यासोबत. चला तर आज आपण बनवू मसाले चिकन. तर मी तुम्हाला दाखवून देते. हे बघा आपण कोथिंबीर घेतलेला आहे. 4 ते 5 आपण टमाटर घेतलेले आहे. कांदा आहे. अजून अद्रक आणि लसूण. हे झालं आपलं. चला आपण याला वाटून घेऊ. आणि एका भगोन्यामध्ये आपण चिकन धुवून घेतलेलं आहे. छान 4-5 पाण्याने धुवून घेतलेलं आहे चिकन. त्याच्यावर घ्यायचं आहे आपल्याला मीठ. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला त्याच्यावरती हळद. हळद पण जास्त नाही घेतलेली आहे. अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. आणि त्याच्यावर घेतलेला आहे वरतून कोथिंबीर. बघा कोथिंबीर पण टाकून दिला. आणि त्याला चांगलं चम्मचने हलवून घ्यायचं आहे. बघा हे हलवून घेतलं आपण. बघा आपण चिकन चम्मचने हलवून घेतलेलं आहे. आता याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. आणि झाकणावर घ्यायचं आहे आपल्याला 1 ग्लास पाणी. ते आता शिजतंय. चला आपण शिजवून घेऊ आता वापस चुलीवर आपलं चिकन. कारण अर्ध्यातूनच गॅस गेला. त्याच्या कारण आपल्याला चुलीवर शिजवावं लागतंय. तरी पण काही हरकत नाही. चुलीवर कोणतं पण जेवण टेस्टीच लागतं. तर चला आपण याला शिजवून घेऊ आता. याला हलवून घेऊ चांगलं. आणि याला पाणी सुटू द्यायचं चांगलं. कच्चं नाही राहू द्यायचं. नाही तर भाजीचा खराब होतो. तर घ्यायचं याच्यावर वरतून पाणी अजून. बघा शिजलं आपलं चिकन. चांगल्याने आपलं चिकन शिजून गेलेलं आहे. आता आपण काढू याला एक प्लेटमध्ये आणि करू सुरुवात भाजीची. तर त्याच कढईमध्ये घेतलं आपण तेल. 2 भाजीचे मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे. आता तेल होऊ द्यायचं आहे गरम. तर चला आपण कढईमध्ये घेतलं 2 मोठे चम्मच तेल. तेल होऊ द्यायचं आहे गरम. त्याच्यानंतर टाकायचा आपला जो मसाला आपण वाटून घेतलेला होता. मग आपलं तेल छान प्रकाराने गरम झालेलं आहे. आता टाकायचा आहे आपल्याला त्याच्यावर आपला मसाला जो मी वाटून घेतलेला होता मिक्सरमध्ये. मसाल्याला पण हलवून घ्यायचं आहे चांगल्याने. बघा हाच मसाला आहे. आता पुरा मसाला टाकून दिला. आता याला हलवून घ्यायचं चांगल्याने. बघा छान आपला मसाल्याला तेल आलेलं आहे. आणि हे आपले मसाले धना पावडर, लाल तिखट, 1 चम्मच मीठ आणि थोडीशी हळदी. बघा आपला मसाला छान शिजलेला आहे. एकदम तेल सुटलेलं आहे त्याला. आपला कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित. आता त्याला हलवून घ्यायचं चांगल्याने. आणि टाकायचे आपले मसाले. बघा आपण टाकले आपले मसाले. आता याला आपण हलवून घेऊ चांगल्याने. बघा आपली चुली पण छान जळते बाहेर. आणि आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. मसाल्याला हलवून घेऊ आपण चांगल्याने. बघा आपण हलवून घेतलं. कारण आपला गॅस गेला अर्ध्यातून म्हणून आपल्याला चुलीवर करावं लागतंय. आज रात्र पण खूप झालेली आहे. 8च्या आतमध्येच आमचं जेवण होऊन जातं. पण गॅसच्या मुळे असं झालेलं आहे. तरी काही हरकत नाही. टाकलं आपण शिजलेलं चिकन त्याच्यात. आता चिकन आपण हलवून घेऊ चांगल्याने. तसं पण तर चुलीवरचं जेवण टेस्टीच लागतं. हे तर आपल्याला माहिती आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. बघा छान आपला मसाला झालेला आहे. त्याच्यात थोडं पाणी घेतलेलं आहे आपण. अजून त्याला थोडं हलवून घ्यायचं आहे. बघा आपलं चिकन किती छान झालेलं आहे मसाल्यामध्ये. याला असं हलवून घ्यायचं आहे. तेल बघा आपला कांदा वगैरे मसाला पुरा शिजलेला आहे. त्याला छान तेल सुटलेलं आहे वरतून. आपली भाजी कशी झालेली मला कमेंटमध्ये सांग जा करून, है ना.
बघा किती छान तेल आलेलं आहे आपल्या भाजीला वरतून. थोडंसं आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याला चांगल्याने हलवून घ्यायचं. आज करायचं होतं एकदम मसाल्याचं चिकन, पण काय झालं गॅस गेला ना, तर धुवायचं वगैरे ना काही जमत नाही आहे. तरी पण आपण करू. बघा आला आपलं भाजीला उकळ. छान आपली भाजी झाली आणि वरतून घेतला आपण कोथिंबीर. चला आता आपण टाकू भात. बघा एका भगोन्यामध्ये घेतलं आपण पाणी, त्याच्यात टाकलेलं होतं मी आधीच मीठ आणि तांदूळ छान 3-4 पाण्याने धुवून घेतलेले. तांदूळ टाकून दिले आपण त्याच्यामध्ये. आता याला भाताला आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणि बघा भाजी झालेली आपली आणि होतोय आपला भात. भात पण झाला आपला बनवून रेडी. तुम्ही बघू शकता किती छान भात झालेला आहे आपला. आणि बघा बाहेरचं वातावरण पण कसं दिसतंय तर. आणि आपली भाजी कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. छान रस्सा भाजी आपली झालेली आहे. आता फक्त घ्यायचं आहे आणि खायचं आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशी भाजी बनवून बघा आणि मग मला सांगा. बाय.